सर की नमस्कार। आज आपल्या मोफत शिबिराचा तिसरा दिवस, शेवटचा आठवडा आहे आणि आज गेले 3 आठवडे 17 तारीख, 24 तारीख आणि आज 30 तारीख आपण शिबिर घेतलं आहे। मागच्या वर्षी सुद्धा आपण जे शिबिर घेतलं होतं त्या शिबिरामध्ये आपण एका दिवसामध्ये जवळजवळ 350 ऑपरेशन आपण केले होते। मागच्या वर्षी रेकॉर्ड, या वर्षी आजच्या उपस्थितीवर मला वाटतं की आजचं रेकॉर्ड मोडलं नाही, कारण लोकांना जे गरज आहे, लोकांना खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी हव्या त्या गोष्टी देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। आणि मला वाटतं की आज आपण पाहिलं असेल, जनता दरबार आपला गेल्या 3 महिन्यापासून सातत्याने चालू आहे आणि जनता दरबारच्या माध्यमातून सुद्धा आपण आंबेडकरांचे अनेक प्रश्न मागे लावतोय। तुम्ही सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहे आणि त्यानंतर मागचे 3 आठवडे आपण जनता दरबार घेतला नाही। थोडं काहीतरी या सगळ्या विषयामध्ये वेगळे पण असलं पाहिजे। समस्यांव्यतिरिक्त सुद्धा आपल्याला नागरिकांच्या खऱ्या अर्थाने कशाची आवश्यकता आहे, त्यासाठी आपण हा मोफत बोलण्यात शिबिर डॉक्टर तुपेरे आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून आपण घेतोय। वास्तविक पाहता हे एक ऑपरेशन जर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलवर करण्यासाठी गेला त्याला साधारण 45,000 रुपये खर्च येतो आणि आपण या ठिकाणी फक्त रक्तगट तपासणी, कारण ती तपासणी करणं गरजेचं असतं। इनकेस अचानक जर काही व्यक्तीला प्रॉब्लेम झाला, होत नाही। मागचं जे आमचं 350 लोकांचं शिबिर झालं, या 350च्या शिबिरामध्ये आम्ही सकाळी 8 वाजता शिबिर चालू केलं होतं। रात्री 10 वाजता आमचा शेवटचा पेशंट झाला। जवळजवळ 14 तास सातत्याने ऑपरेशन झालेले आहेत आणि अतिशय यशस्वी असं ते शिबिर झालं। त्याच्यामध्ये 350 पेशंटमध्ये एक सुद्धा सिंगल आमच्याकडे तक्रार आली नाही आणि आता सुद्धा जे पेशंट दर आठवड्याला येतात त्याच्यामध्ये अगदी नॉमिनल 4-5 पेशंट या ठिकाणी रिव्ह्यूसाठी येतात, म्हणजे परत सांगण्यासाठी। त्यांना आम्ही सांगितलेलं असतं तुम्ही आज आला तर फॉलोअप पुढच्या रविवारी या म्हणून। त्यामुळे 4 ते 5 पेशंट, मागच्या आठवड्यात 128 पेशंट झाले, त्याच्या अगोदर 68 पेशंट झाले आणि आतापर्यंत आमच्याकडे 100+ नोंदणी झाली आजची। त्यामुळं आजचं मला वाटतं की अजून दुपारपर्यंत वेळ असतो आणि डॉक्टर साहेबांनी आत्ताच सांगितलं आता तुम्ही काळजी करू नका, तुमचे किती पेशंट येऊ द्या, माझे आज 300-400 पेशंट मी करून जाईल आज त्यांनी सांगितलं। तर खऱ्या अर्थानं मला वाटतं की आपण सर्वांनी डॉक्टर साहेबांचं टाळ्या वाजवून त्यांचा आग्रह करतो। मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करतात आणि त्याच्याकडून ही सगळी मदत आपल्याला होते। मला वाटतं की हे सगळं काम करत असताना शहर लेवलला या सगळ्या गोष्टी होत झाल्या पाहिजे। महानगरपालिका लेवल, आरोग्य विभाग महानगरपालिकेचा, आज पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पाहिलं तर मला वाटतं लाख ते करोड रुपये या आरोग्य विभागावरती खर्च होतात, परंतु खऱ्या अर्थानं नागरिकांना जे पाहिजे ते आरोग्य विभागात मिळत नाही। मला वाटतं की जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस पुणे शहराचा खासदार जर तुम्ही लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केला
तर मला वाटतं की पुणे शहर हे आरोग्यदृष्ट्या अतिशय सक्षम करण्याचं काम आम्ही 100% करू. हे सगळे आपण लक्षात ठेवलं. आमच्या हातामध्ये काही नसताना आम्ही जनता दरबारच्या माध्यमातून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आरोग्याच्या माध्यमातून तुम्हाला इकडं न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगले चांगले उपक्रम आपण करतो. आजचा उपक्रम हा आमचे वडगाव शहरीचे उपविभागाध्यक्ष मनोज ठोकळ, विशेषतः मनोज ठोकळ येरवडा परिसरामध्ये काम करतात आणि त्यांच्या सुटीचे पत्नी सुद्धा त्या ठिकाणी गांधीनगर भागामध्ये मनोज आणि त्यांच्या पत्नी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. मी आजचा शनिवार वडगाव शहरी परिसरामध्ये नागरिकांसाठी दिला, सोबतच पुणे शहरातील इतर भागामधून सुद्धा इतर मतदारसंघामधील सुद्धा लोक इकडे आले. सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. पर्वतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आज लोक आले, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामधून आलेली आहेत, हडपसरमधली आहेत. आम्ही सर्वांना एवढा विश्वास देतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आले तर, कारण बऱ्याच लोकांना या आजाराबाबतीमध्ये लाज वाटत असते, बऱ्याच लोकांना या आजाराच्या बाबतीमध्ये सांगूच वाटत नाही. परंतु आम्ही हा आजार मोठ्यावर याच्यावरती काम करतोय, कारण हा आजार जर पुढे वाढवला तर त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. आणि जर हा योग्य वेळी आमच्या इकडं म्हणजे मला वाटतं की तुम्ही माझ्या फेसबुकच्या आत्ताचे लाईव्ह पाहिले असेल की पेशंट म्हणतो नंतर आमचं ऑपरेशन जर झालं आम्हाला कळलं नाही. इतकं अतिशय योग्य पद्धतीने इकडे ऑपरेशन होतात. वरच्या भागामध्ये पूर्णपणे माझं हॉस्पिटल आहे, 100 बेडचं हॉस्पिटल आहे वरती, आणि त्याच्या पलीकडच्या भागामध्ये जे कोरोना काळामध्ये मी इकडे हॉस्पिटल केलं होतं सेकंड वेव्हला, ती हॉस्पिटलची जागा आहे. याच्यामध्ये आम्ही कुणाकडे 1 रुपया सुद्धा डोनेशन घेतलेलं नाही आहे. जे काही करतोय ती मी आणि माझी टीम संपूर्णपणे आम्ही हा सगळा खर्च तुमचा आम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी करत असतो. वरती तुम्ही गेल्यानंतर मी मनोजला म्हणतो होते की मनोजच्या भागामध्ये सुद्धा मला हे शिबिर घेता आलं असतं. ज्या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये मी एक काम आत्ता घेतलं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही एखादं कार्यालय घेऊन त्या ठिकाणी हे शिबिर करू शकलो असतो. परंतु हे आवडते शिबिर आहे. त्यामुळे डॉक्टर साहेबांनी आम्हाला याच्यामध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की ज्या ठिकाणी मला अशी अद्ययावत ICU असेल, हॉस्पिटलची व्यवस्था असेल, अशा ठिकाणी आपण करून मागच्या वर्षी आम्ही इथं केलेलं त्यांनी पाहिलं होतं, तेव्हा त्यांनी आम्हाला परत सजेस्ट केले की त्याच ठिकाणी घ्या. इनकेस 100मध्ये एखादा पेशंट म्हणजे मागच्या 350 पेशंटमध्ये एकही पेशंटला आम्हाला शेजारच्या हॉस्पिटलची गरज पडली नाही. आता सुद्धा अजूनपर्यंत 128 आणि 68 200+ ऑपरेशन झाले. एका सुद्धा पेशंटला आम्हाला शेजारी घ्यायची गरज पडली, पण आम्ही प्रिकॉशन म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने निष्णात असे सर्व डॉक्टर्स आहेत. आणि आता जे काही पेशंट इथं येऊन गेले डॉक्टर सांगतील की अतिशय क्रिटिकल पेशंट, जे मागच्या आठवड्यात एक पेशंट इकडे असा होता की त्याने आतापर्यंत 1 लाख रुपयाच्या आसपास पैसे त्याच्यावर खर्च केले होते. परंतु त्या पेशंटला 1 लाख रुपये बाहेर खर्च करून जो त्याला फरक पडला नाही तो इथं आल्यानंतर मोफत ऑपरेशनमध्ये त्याला फरक पडला. तो मागच्या आठवड्यामध्ये परत आला होता इकडं. इथं आता मी जे घरी त्रास करत होतो तो इथं आल्यानंतर मागच्या आठवड्यात माझं ऑपरेशन झालं, आता मी ओके. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवा. एक चांगली आरोग्य व्यवस्था, एक चांगलं शहर असावं आणि त्या शहराची आरोग्य व्यवस्था विशेषतः आपण जर जगलो वाचलं तर आपल्याला शहरातल्या सगळ्या सुविधाचा लाभ घेता येतो. म्हणून मी बेसिकली या विषयावरती जास्त भर दिलाय. आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा मोतीबिंदूच्या बाबतीमध्ये शिबिर घेणार आहे की लोकांची दृष्टी जर चांगली असेल तर ते चांगली लोक निवडून देऊ शकतील, तर ते चांगल्या प्रकारे राजकारणी लोकांकडे चांगल्या दृष्टीने बघू शकतील. म्हणून आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये याच शिबिराच्या नंतर लोकशाही होणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जे कॅटायसिसचं आपण ऑपरेशन म्हणतो मोतीबिंदू, ते कॅटायसिसचं ऑपरेशन आपण पुढच्या 8-15 दिवसामध्ये ते चालू करणार आहे एवढं सांगतो. आणि आज मनोज ठोकळ आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याकडनं जो सहकार्य मिळाले त्यांना मनापासून दोघाही वैद्यांना धन्यवाद देतो. आणि आज सगळ्या आलेल्या पेशंटला सुद्धा कुणी कृपया काळजी करू नका. आपल्याला इथून जे पेशंटचे नातेवाईक असतील ते सगळे खाली थांबतील. पेशंट एकटा वरती जाईल. नंतर ज्या टायमाला आपल्याला पेशंटला ऑपरेशनला घेतलं जाईल त्या टायमाला आपण खाली येऊन बसायचे, वरती विनाकारण कोणी कृपया गर्दी करायची नाही, कारण वरचा समोरचा पॅसेज थोडा छोटा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मनोज ठोकळ जे या ठिकाणी
उपविभागाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून हा आजचा कार्यक्रम व्हायचा. दोघांनी उभयतांना मी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गजाशिवपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती सुवर्ण रत्नपती गजाशिवपती महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. फक्त लिफ्टच्या बाबतीमध्ये एक सूचना आहे. 5 लोकांच्या व्यतिरिक्त तुम्ही कृपया लिफ्टमध्ये बसून जाऊ नका. आमच्या त्या ठिकाणी सांगितलं जातं. मागच्या आठवड्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला की 7 लोक लिफ्टमध्ये गेली. थोडा एक 5-10 मिनिटांचा अडचण झाली. फक्त 5-5 लोकांनी लिफ्टमध्ये ज्यावेळेस पेशंट असतात ज्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्षात वरती वळवलं जाईल. अजून वरची तयारी थोडी राहिलेली आहे. ती तयारी झाली. एका वेळेस साधारण 30 पेशंट आपण ऑपरेशनला घेतो. अर्धा 1 तासाच्या कालावधीनंतर आज साधारण 3 ते 4 बॅच होतील. ते त्या ठिकाणी मनोज ठोकळ यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मनोज मांडावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमचे मार्गदर्शक माननीय वसंतदादा मोरे यांच्या संकल्पनेतून गोव्यात शस्त्रक्रिया शिबिराचं आम्ही आयोजन केलं. या शिबिरामध्ये 17 तारखेला आणि 24 तारखेला मागील 2 आठवड्यामध्ये शिबिर झाले आणि आज हा 3रा टप्पा आपण चालू करतोय. तात्यांनी सांगितलं की आपल्याला हे शिबिर आयोजन करायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या भागामध्ये तयारी केली. नागरिकांचा आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी आम्हाला 17 आणि 24ला ऑपरेशन झाल्यानंतर आदरणीय राजसाहेब, अमित साहेब आणि तात्यांचे आभार मानले आणि यापुढे आम्ही अशाच प्रकारचे चांगले उपक्रम जनतेच्या हितासाठी घेऊ. कारण आमची बांधिलकी ही जनतेच्या हिताची असते आणि येणाऱ्या काळामध्ये तात्यांनी सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार पुणेकरांनी निवडून द्यावा. तर तात्या नक्कीच पुणेकर यावेळेस लोकसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार निवडून देतील अशी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमासाठी विशेषतः महिला भगिनींना एक सूचना आहे की वरच्या भागामध्ये महिलांसाठी सेपरेट विभाग आहे. जेंट्ससाठी सेपरेट विभाग. महिलांसाठी या ठिकाणी आमच्या हेमाताई आल्या, सोनालीताई आहे, आजी नंदर आहे, आमच्या ताई आहेत. महिला भगिनीसाठी आमची सेपरेट टीम आहे. जेंट्ससाठी सेपरेट टीम असते. याचा सर्व महिलांनी विशेषतः ही सूचना लक्षात घ्यावी. पुन्हा एकदा मी ही सूचना करतो की लिफ्टमध्ये जाताना 5 लोकांच्या व्यतिरिक्त कुणीही जाऊ नये. धन्यवाद. आजचा लाईव्ह आपण या ठिकाणी थांबवतो. प्रत्यक्षामध्ये एक 15 ते 20 मिनिटामध्ये माझी सगळी वरची तयारी झाली की डॉक्टर इकडे येतील. डॉक्टर आले की आपण लगेच पेशंट चालू करू. एका वेळेस 30 पेशंट साधारण तुम्हाला दुपार 2-3 वाजेपर्यंत जर तुम्ही आपल्या सूचना दिलेल्या आहेत जे प्रत्यक्षात पेशंट ऑपरेशनसाठी आले असतील त्यांनी कृपया काही खाऊ करू नका. बाकीचे पेशंटचे नातेवाईक असतील तर ते या ठिकाणी थांबा. एकच व्यक्ती एका पेशंटकडून थांबलं तर बरं होईल. धन्यवाद.